नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की रिनी ही तिच्या लहान भावाला घेऊन किडनॅपरच्या अड्ड्यापासून पळ काढते आणि पळताना रस्त्यामध्ये पडते. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून पुढील सर्व भागांचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर कथेला सुरुवात करूया. रिनी किडनॅपरच्या अड्ड्यापासून काही अंतरावर पोहोचली होती. मनोजच्या मित्राने मनोजला कळवले होते, कारण त्यावेळी तो त्या लपण्याच्या ठिकाणापासून फार दूर नव्हता. त्यामुळे तो लगेच तिथे पोहोचला आणि रिनीच्या मागे धावला. काही मिनिटातच तो तिच्या जवळ पोहोचला. रिनी तिथून पळून गेली होती, पण तिच्या अनवाणी पायांनी तिची लहान पावले सांभाळता येत नव्हती, कारण तिने तिच्या धाकट्या भावालाही धरले होते. मागून मनोजला येताना पाहून ती घाबरली आणि खाली पडली. मनोज तिला पकडायला धावला आणि तेवढ्यात एक जीप समोर थांबली. जीप पाहून मनोजने थांबून डोकं वर केलं आणि समोर जीपमध्ये समरला पाहिला. त्याला पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडला. तो घाबरला आणि पटकन तिथून पळून गेला. समरने पटकन मुलांना उचलून जीपमध्ये बसवले. रिनीच्या मामाने तन्मयला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या मित्राने रिनीला आपल्या बाजूला बसवले. समरने लगेच जीपने मनोजचा पाठलाग सुरू केला. मागून पोलिसांची जीपही त्यांच्या मागे धावली. मनोज फार दूर जाऊ शकला नाही आणि समरने त्याला पकडले. पोलिसांनी त्यांच्या लपून बसलेला दुसऱ्या साथीदारालाही पकडले. समरने मनोजला बेदम मारहाण केली. कदाचित त्याने त्याला मारून टाकले असते, पण पोलिसांनी त्याला रोखले. ते समरला म्हणाले, त्याला आमच्या स्वाधीन करा, कायदा त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देईल. समर मनोजची कॉलर धरत म्हणाला, ठीक आहे इन्स्पेक्टर, पण मला त्याच्याकडून कळू दे की त्याने हे का केलं. मग मनोजच्या कॉलरला पकडून ढकलत म्हणाला, सांग, तू असं का केलंस? तू माझा मित्र होतास ना. बालपणाच्या मैत्रीची अशी किंमत केलीस. आपण एकत्र वाढलो, खेळलो, एकाच ताटात जेवलो. एवढं बोलून त्याने त्याला ढकलून जमिनीवर पाडलं आणि मग म्हणाला, पहिल्यांदा तू काव्याद्वारे माझ्या वैवाहिक जीवनात विष कालवायचा प्रयत्न केलास. त्याने पण तू समाधानी नाही झालास, तर तू माझ्या लहान मुलांनाही नाही सोडलास का? तू हे सगळं का केलंस सांग मनोज. मग इतका वेळ गप्प बसलेला मनोज ओरडून म्हणाला, हो, मी हा नीच गुन्हा केला आहे, कारण मला तुझा तिटकारा येतो. लहानपणापासूनच प्रत्येकजण नेहमीच, अगदी माझ्या आईवडिलांनीही प्रत्येक बाबतीत माझी तुलना तुझ्याशी केली. मी पण शाळेत असताना माझ्या अभ्यासात खूप मेहनत करायचो आणि चांगले मार्क्स नेहमी तुला मिळायचे. तेव्हा गुरुजी पण तुझंच उदाहरण द्यायचे. जमीन मालमत्ता दोघांकडे पण होती, पण माझं नशीब माझ्या बाजूने नव्हते. पिकांचे नुकसान होत राहिले आणि मी कर्जबाजारी होऊ लागलो. माझी सगळी जमीन विकली गेली. दुसरीकडे तुला चांगली नोकरी मिळाली, पैशांची कमतरता नव्हती, त्यामुळे तुझी जमीनही वाढत गेली. माझे घरचे लोक तुझ्या नावाने टोमणे मारून माझे जगणे कठीण करायचे. तुझे लग्न मोडले तेव्हा मला मनापासून आनंद झाला, पण तू नेहमीच नशिबाचा सिकंदर राहिलास. कविता बहिणींच्या रूपात तुला परत एक चांगला आयुष्याचा जोडीदार लाभला. मला दुसऱ्या मार्गाने पैसे कमवायचे होते, तेव्हाही मला सतत प्रामाणिकपणाचा धडा शिकवायला तू मध्ये यायचास. म्हणून मी ठरवलं की तू जेव्हा उद्ध्वस्त होशील तेव्हा तू किती आदर्शवादी राहू शकशील ते मी बघेन. हे सर्व सांगत असताना मनोजचे डोळे रागाने लाल झाले होते आणि समरचे डोळे आश्चर्याने चमकले. समर म्हणाला, हा सगळा तुझा दृष्टिकोन आहे. तू फक्त माझ्या वाटाचं सुख पाहिलंस,
दुःख नाही. तू तुझ्या उणिवा आणि चुकांना त्या सुधारण्याऐवजी नियतीचं नाव दिलंयस. तुझ्या चुका सुधारल्या असत्या तर तुझ्याकडे तुझी जमीन राहिली असती. आज तुझी जमीन विकली गेली नसती. कितीही झालं तरी लहान मुलांना नुकसान पोहोचवणे अजिबात तर्कसंगत नाही. तेव्हा मनोज म्हणाला, मी मुलांना उचललं हे खरं आहे, पण मी त्यांना इजा केली नाहीये. मी त्यांना काही त्रास दिला नाहीये. मग मध्येच इन्स्पेक्टर म्हणाला, हो, आम्ही पण तुझी अशीच काळजी घेऊ. चल. आणि त्याला ढकलून जीपमध्ये घेऊन गेला, ज्यात त्याचा साथीदार आधीच बसला होता. मग इन्स्पेक्टर समरला म्हणाले, मुले खूप घाबरून भेदरली आहेत आणि अस्वस्थ आहेत. तुम्ही त्यांना सरळ घरी घेऊन जा. तुम्हाला ज्या काही कायदेशीर औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत त्या तुम्ही नंतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन पण पूर्ण करू शकता. समरने त्यांचे आभार मानून जीपमध्ये बसला. त्याने दोन्ही मुलांना आपल्या हृदयाच्या जवळ घेतले. रिनी त्याच्या छातीजवळ होती, पण डोकं वर करून त्याचा चेहरा बघत होती. समरचे हे रूप तिने कधी पाहिले नव्हते. मुलांसह घरी पोचताच तिथे आनंदाची लाट उसळली. दोन्ही आजी आजोबा, नातेवाईक सगळेच मुलांना बघायला आतुर झाले. पण समरने मुलांना उचलून घेऊन थेट कविताच्या जवळ घेऊन गेला. ती अजूनही बेशुद्धच होती. समरने गळ्याभरून आलेल्या आवाजात हाक मारली, कविता, बघ, तुझ्या हृदयाचे तुकडे आणले आहेत. कविताला पाहताच रिनी लगेच समरकडून तिच्या आईकडे गेली. तिने आपले दोन्ही हात आईच्या गळ्यात टाकले आणि म्हणाली, मम्मा, उठ मम्मा. आईला पाहताच तन्मयलाही तिच्याजवळ जायची ओढ वाटू लागली आणि समरच्या हातातून तो उतरू लागला. तेव्हा समरनेही त्याला कविताच्या डोक्याजवळ बसवले. आईला पाहून तोही रडू लागला. मुलांचा स्पर्श आणि आवाज ऐकून कविता पुन्हा शुद्धीवर आली. आपल्या मुलांना आपल्या जवळ पाहून तिचा क्षणभर विश्वास बसेना, पण हाताने स्पर्श केल्यावर तिचा विश्वास बसला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि ओठावर हसू उमटले. तिने दोन्ही मुलांना मिठी मारली. माझी मुलं, माझी मुलं असं म्हणत ती खूप रडली. तिला इतकं रडताना पाहून तिथे उभे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला असं पाहून समरही भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानेही लहानपणापासून आईचं प्रेम पाहिलं होतं, पण आईचं आपल्या मुलांपासून विभक्त होण्याचं दुःख तो पहिल्यांदाच पाहत होता आणि ते दुःख त्याला स्वतःलाही जाणवत होतं. असं नव्हतं की तो बाप आहे म्हणून त्याला वेदना होत नाहीत. एक दिवस तन्मयशिवाय एकटं राहिल्यामुळे त्याला कधी इतक्या वेदना झाल्या नसतील. त्यापेक्षा जास्त समरने अनुभवल्या. आता त्याला स्वतःला अपराधी वाटू लागले होते. त्याने कविताला तिच्या निष्पाप मुलीपासून वेगळे होण्यास भाग पाडले होते. कविता खरंच बोलली होती की मुलं हे आईचा प्राण असतात आणि प्राणाशिवाय शरीर निर्जीव असतं, म्हणजे ते फक्त शरीरासोबत असतं. आपली चूक लक्षात आल्याने तो भावनांच्या खोल समुद्रात बुडू लागला. तोही लहान मुलांसारखा कधी रडायला लागला ते त्याला कळलेच नाही. जानकीताईही आपल्या मुलाच्या भावना समजून घेत होत्या. त्यांनी त्याला आधी शांत केले, मग त्या दोघांनाही म्हणाल्या, बस झालं आता, वेडे झाला आहात का जे आनंदातही इतके रडताय? आता सगळं चांगलं झालं आहे. चला, मुलांना काहीतरी खाऊ पिऊ घालू आणि त्यांच्याकडे बघा. त्यांना कुठे मलम वगैरे करायची गरज आहे का तेही करा. जानकीताईंनी हे सांगताच दोघांनीही स्वतःवर नियंत्रण ठेवले. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.